गॅसच्या रांगेत उभा असलेला वृद्ध खाली कोसळला. माजी सरपंचाचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका. राज्यात गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे एकीकडे उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतो आहे. त्यातच अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे धक्कादायक घटना घडली असून गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असलेल्या वृद्धाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला आहे. आणि या घटनेनं परिसरात प्रशासनाविरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दुःखद घटनेबाबत शोक देखील व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे संबंधित वृद्ध हे माजी सरपंच आहेत. गॅसच्या रांगेत उभा असलेल्या अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचे दुर्दैवी निधन झाले. यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी ते रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा आणि व्यवस्थेला त्रुटींमुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होते आहे. शंकरराव शिरसाट यांच्या निधनामुळे अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान गॅसच्या रांगेत वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवर कठोर टीका केली आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती, तरीही शासनाने योग्य नियोजन केलेलं नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता, असंही त्यांनी म्हटलं आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला. अन्वी मिर्झापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते. दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं. गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती. शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता. केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असणारा धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी, हीच विनंती. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.